वरळीतल्या NSD या अंध उद्योगगृहाच्या दुरावस्थेबाबतची बातमी झी24 तासनं दाखवली होती। त्यानंतर समाज कल्याण मंत्री शिवाजीराव मोघे यांनी 7 दिवसात चौकशी करून तिथे योग्य ते बदल करू असं स्पष्ट केलं होतं। मात्र अद्याप परिस्थिती जैसेच आहे। ढेकणांचा खच पाहायला मिळतोय। 20-20 वर्ष जुन्या गाद्या कॉट तशाच आहेत। अंध विद्यार्थ्यांबाबत सरकार संवेदनाहीन झालंय का असाच प्रश्न हे चित्र पाहिल्यावर उपस्थित होतो। तिथल्या वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर यांनी। वरळीतील NSD या अंध विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची दुरावस्था झी24 तासने दाखवल्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासन दिलं। मात्र मंत्र्यांनी दिलेली आश्वासनं कशी फोल असतात याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल। इथे जर आपण बघितलं तर आपल्याला पाहायला मिळेल की त्याच जुन्या कॉट्स इथे आपल्याला पाहायला मिळतात आहे। गाद्या देखील 20 ते 25 वर्ष न बदललेल्या गाद्याच आपल्याला पाहायला मिळत आहे। मंत्री महोदयांनी आश्वासन दिलं, मात्र त्यानंतर हे आश्वासन ते विसरलेले आहेत असं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर ही गादी उघडून बघितली तर इथे आपल्याला पाहायला मिळेल कशा पद्धतीने ढेकणांचा खच जो आहे तो तशाच पद्धतीने इथे पाहायला मिळतोय। 7 दिवस झालं ही सगळी बातमी दाखवून साधं पेस्ट कंट्रोल देखील समाज कल्याण मंत्र्यांना इथे करता आलेलं नाहीये किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांना इथे करता आलेलं नाही, याचंच उदाहरण इथे आपल्याला पाहायला मिळतंय। आपण इथल्या विद्यार्थ्यांशीच बोलूया। मला सांग, शासकीय पातळीवरून याची दखल घेतली गेली, सामाजिक पातळीवरून याची दखल घेतली गेली, मात्र शासकीय पातळीवर काही प्रयत्न केले गेल्याचं तुला वाटतंय का? मला वाटतं की 7 दिवस उलटून गेलेले आहेत तरी मंत्री महोदयांनी किंवा शासकीय फक्त एक समाज कल्याण अधिकारी जे सहाय्यक आयुक्त आहेत या मुंबई समाज कल्याण विभागाचे अनिल सोनावणे साहेब यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने आम्हाला भेट दिलेलं नाही आहे। आमच्या भावना ज्या आहेत आमच्या समजून घेतलेल्या नाही आहेत। आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या अजून तर पूर्ण झालेल्या नाही आहेत हे तुम्ही बघता आहात। तर आश्वासन जर दिलं गेले मोघे साहेबांतर्फे तर त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी काम करून घ्यावं आणि ते जर करत नसतील तर ही जबाबदारी आता कोणाची, आम्ही मदत कोणाकडे मागायची? मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने आश्वासन दिलेलं की 7 दिवसामध्ये हे सगळं काही बदल घडवू किंवा चौकशी करू, ते आश्वासन कुठेतरी पूर्ण झालेलं नाहीये। नाही, ते तो आपण आता बघितलेलंच आहे। कारण मंत्री महोदय जर आले असते तर ही जी आताची जी परिस्थिती आहे, हा जो ढेकणांचा जो खच साचलेला आहे तो बघायला भेटला नसता आणि हे जे कॉट गादे वगैरे चेंज झाले असते आणि शिवाय जे आपण जे बघितलं आता पावसाने तिथं गेटपाशी पाणी जमा होते किंवा रूममध्ये पाणी साठते ते सुद्धा झालं नसतं। मंत्री महोदय जरूर हे सगळं ऐकत असतील तर नक्कीच याची दखल घेतील अशी अपेक्षा करूया। मात्र आश्वासन, सरकारी आश्वासन कशा पद्धतीचं आणि सरकारी आश्वासनातला फोलपणा कसा असतो हेच पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।